30 जुलैला ही संबंधित महिला ज्यावेळेला घरातून स्वतःच्या माहेरच्या गावी जाण्यासाठी म्हणून निघाली, त्यावेळेला त्या ठिकाणी तिला एका व्यक्तीने मी तुला तुझ्या गावी सोडतो अशा पद्धतीने तिची दिशाभूल केली गोंदिया जिल्ह्यामध्ये. त्यानंतर हा भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा दोन्हीशी संबंधित विषय झालेला आहे आणि 30 जुलैला या व्यक्तीने तिला गाडीवर बसून नेलं, जंगलामध्ये सोडलं, मारहाण केली, तिच्यावरती अत्याचार केला, बलात्कार केला आणि तशाच अवस्थेत ठेवून तो परत बाहेर जाऊन काही जेवणखाण घेऊन आला त्याच्यासाठी. परत तिला रात्रभर तिथेच ठेवलं आणि 30 आणि 31 हे 2 दिवस तिच्यावरती अत्याचार होतच होते या एका व्यक्तीकडून. त्याचं नाव वृत्तपत्रात आलेलं आहे, पण ह्या व्यक्तीने खरं नाव सांगितलं असावं असं मला वाटत नाही, यासाठी की बऱ्याच वेळेला एकटी महिला बघितल्यावरती खोटं नाव सांगून टाकून काहीतरी स्वतःबद्दल विश्वास वाटावा असा सुद्धा प्रयत्न त्याचा असू शकतो. त्याच्यानंतर परत तिला जेव्हा दुसरीकडे नेऊन सोडलं गावामध्ये, त्यावेळेला असं दिसून आलं की 2 लोकांनी परत तिला सांगितलं की आम्ही तुला गावी नेऊन सोडतो आणि त्यावेळेला परत तिच्यावरती निर्घृणपणाने बलात्कार अत्याचार केले आणि शेवटी 1 तारखेला ती जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आणि भंडाऱ्याच्या बॉर्डरला असणाऱ्या गावामध्ये एका छोट्याशा गावामध्ये पूर्णपणे विभस्त्र अवस्थेमध्ये सापडली. गावकऱ्यांनी तिला कपडे वगैरे देऊन पोलिसांना कळवल्याबरोबर पोलिसांनी घटनेची दखल घेतलेली आहे. कालच मी या घटनेची दखल मला माहिती झाल्याबरोबर घेतली, पण घटना घडते 1 तारखेच्या सुमाराला ती उघडकीस येते पोलिसांकडे. वृत्तपत्रांसारख्या लोकसत्ता आहे, सकाळ आहे, यांनी त्याची दखल घेतली, आम्हाला त्यामुळे इथे कळलं आणि त्यानंतर जवळजवळ 4 ऑगस्ट नंतर सगळं या संदर्भामधलं हालचाली कालपासून सुरू झालेल्या आहेत. 3 ऑगस्टला मी पोलीस महानिरीक्षकांशी बोलले, त्याचबरोबर ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. आमच्या शिल्पा बोडके म्हणून तिथल्या शिवसेना पदाधिकारी आहेत, त्या सगळ्या महिलांना जाऊन भेटून आल्या. अजूनही एक आरोपी सापडलेला नाही आहे आणि तिचे कुटुंबीय आता अतिशय गरीब आहेत आणि निर्भयासारखीच ही दिल्लीतली घटना आहे. तिच्यावरती 5 शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत. त्यातली 1 शस्त्रक्रिया मेडिकल हॉस्पिटलमधल्या यांनी अधिकाऱ्यांनी आणि शस्त्रक्रिया सर्जन्सनी केलेली. मी त्यांच्याशी बोलले. एकदम सर्व शस्त्रक्रिया करता येत नाहीत, कारण टप्प्याटप्प्याने शरीराची प्रतिकात्मक शक्ती वाढवून, प्रतिकार वाढवून, अँटीबायोटिक्स वगैरे देऊन परत एकामागून एक तिच्या शस्त्रक्रिया करायला लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये तिची झुंज चालू आहे. घटना पोलिसांकडे जर का 1 ऑगस्टच्या सुमाराला नोंदवली गेली तर आज 3 दिवस होऊन गेले. त्याच्याबद्दल स्थानिक पोलिसांनी लक्ष घातलेलं आहे, परंतु 2 आरोपी अटक झालेले आहेत, पण मूळचा जो आरोपी होता तो अजूनही पकडला गेलेला नाही आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण अशा घटना घडल्या की त्याच्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देतो, नंतर मग आरोपी पकडतो, पण बरेच मूलभूत मुद्दे याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. एक तर पहिलं म्हणजे वनविभागामध्ये सुद्धा जेव्हा तिला एकटी महिला जाताना पाहिली एका माणसाने, त्यानंतर त्याच्यावरती त्यांनी तक्रार केली आणि मग ती अशा अवस्थेत सापडली. तर पोलिसांची बीट सुरक्षा, पोलीस आपण बघतो की कुठल्याही जंगलात जात असताना तिथे चेकपोस्ट असतात, त्या ठिकाणी हटकलं जातं. सामान्य नागरिक जात असतील तरी त्यांना गाडी नंबर, नावं सांगायला लागतात. मग याच्यावर कुठलीच देखरेख कोणाची नाही अशी अवस्था का व्हावी हा एक प्रश्न पडतो. दुसरं म्हणजे एकटी महिला दिसली की तिचा असा गैरफायदा घेतला तर आपल्याला कुठली शिक्षा होणार नाही याची खात्री या समाजकंटकांना झालेली आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती सर्व पक्षांनी एकत्र येऊन विधिमंडळामध्ये संयुक्त चिकित्सा कमिटी ज्या शक्ती कायद्याबद्दल केली होती आणि त्या शक्ती कायदा माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि दिलीप वळसे पाटील गृहमंत्री असताना झालेला होता, पण त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचा सुद्धा सहभाग होता. सर्व एकमताने तो कायदा पारित झालेला आहे. अशा वेळेला मार्चपासून ते आता 3 महिने होऊन गेले तरीसुद्धा केंद्र सरकारकडे ते विधेयक जे आहे ते प्रलंबित आहे. सन्माननीय अमितजी शहा हे गृह विभागाचे मंत्री आहेत, त्यांच्याकडून योग्य तो तपशील मागितला गेल्यावर त्याच्यावर उत्तर राज्य सरकारने दिलेले आहे असं मला 1.5 महिन्यापूर्वी स्वतः गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तत्कालीन यांनी सांगितलेलं आहे. असं असूनसुद्धा मधल्या काळात राष्ट्रपती निवडणूक झाली, पण या कायद्याला का मंजुरी दिली जात नाही हा मला प्रश्न पडतो. हा कायदा प्रत्यक्षात आला तर लवकर न्याय मिळायला लागला तर साक्षी पुरावे जमा करणं, DNA टेस्टचे रिपोर्ट वेळेवरती येणं, या गोष्टींच्या बरोबर एक कुठेतरी वचक बसेल यासारख्या अपप्रवृत्तीनं असं मला वाटतं. मला अतिशय खेद होतो या गोष्टीचा की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने वेगवेगळ्या भागात विदर्भात सुद्धा जाऊन आले,
परंतु या घटनेची दखल काही त्यांनी घेतलेली नाही आहे. त्याच्यावर मी वेगळी टिप्पणी करण्यापेक्षा महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने मी त्यांना निर्देश देते की त्यांनी याच्यामध्ये दखल द्यावी आणि दखल घेऊन या स्वरूपाच्या घटनांच्यामध्ये योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात ज्या ज्या उपाययोजना सरकारने सुचवलेल्या होत्या आधीच्या, त्याला तर स्थगिती नाही आहे आणि तशी ती स्थगिती नाही हे त्यांनी पोलिसांना स्पष्ट केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर पोलिसांच्या बरोबर इतर न्याय यंत्रणा, उदाहरणार्थ मनोधैर्य योजना, ती विधी आणि न्याय विभागाकडे आहे. त्याच्याबद्दलही मी पोलीस महानिरीक्षकांना बोललेले आहे. पण आता असे निर्देश मी एवढ्यासाठी देते आहे की मी विनंती करणं, सूचना करणं हेही करते. कालही मी निवेदन तशा पद्धतीने दिलेलं आहे. परंतु या सगळ्यामधून परत स्त्रिया किती असुरक्षित आहेत हे समोर येतं आहे. आणि मी स्वतः कधीच आणि सातत्याने जे आम्ही काम करतो आहे त्याच्यात त्याचं राजकीय भांडवल आम्ही कधीच केलेलं नाही आहे. परंतु आता प्रश्न मात्र मनात जरूर येतो की राधासुता, तुझा धर्म तेव्हा कुठे गेला होता? आता जे शांतता आहे, सगळी नीरव शांतता आहे, आम्ही थोडे सामाजिक कार्यकर्ते सोडून कोणीच याच्याकडे लक्ष देत नाही आहे, बोलत नाही आहे. आणि बोललं तरी महत्त्वाचा मुद्दा असा की त्याची दखल इतक्या मोठ्या घटनेची, जशी दिल्लीत घटना घडल्यावर आपण पाहिलं की कायदा झाला. मग इथे शक्ती कायदा, सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत, तर बाकीच्या गोष्टींमधून त्यांनी वेळ काढून या कायद्याला गती देण्याच्या संदर्भात प्रयत्न करावेत. केवळ तो कायदा आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत, उद्धवजी ठाकरे यांच्या अखत्यारीत आला होता म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, अशा दुजाभावाची त्यांच्याकडून माझी अपेक्षा नाही आहे. महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा आणि समाजाचा एकूण हा सुरक्षिततेचा प्रश्न आहे असं माझं याच्यातलं मत आहे. तर याआधी जेव्हा महिला अत्याचाराच्या घटना घडल्या तेव्हा आपण बघितलं होतं विविध राजकीय पक्ष किंवा त्यांच्या ज्या महिला नेत्या आहेत त्या पुढे येतात, परंतु या प्रकारे तसं पुढे येताना दिसत नाही आहे. विशेषतः आपण जर बघितलं तर अजून राज्य सरकार असल्यामुळे सचिवांना देखील काम करण्याचे आता आदेश दिले आहेत. कुठेतरी हा सगळा कोलॅप्स झाला आणि म्हणून प्रशासनावर किंवा यंत्रणेवर दबाव राहिला नाही असं वाटतं. एक तर बाकीच्या महिला कार्यकर्त्या काही जणी जातील सुद्धा, अजूनही पोचतील, तिथे पोचून काय त्यांनी कार्य करतील. माझी अपेक्षा आहे की जेव्हा तुमच्या पक्षामधलेच असतात सहकारी, गृहमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील, त्याला त्यांच्याकडून ताबडतोब लवकर या विषयाचा आढावा घेण्याची अपेक्षा असते. ते त्यांनी विधायक काम करणं अपेक्षित आहे. दुसरं, सचिवांच्याकडे ज्यावेळेला अधिकार दिले जातात त्यावेळेला आपण एक ती तात्पुरती व्यवस्था असते. कशासाठी ती केली व्यवस्था अशी? लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय होऊन संबंधित मंत्री त्याचा कारभार बघण्यासाठी. लोकशाहीमधलं ते एक फार मोठं अंग आहे. लोकशाहीमध्ये फार मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधींवर असते. कैलासवासी यशवंतराव चव्हाण नेहमी एक त्यांचं वाक्य सुपरिचित आहे आपल्याला सगळ्यांना की अधिकाऱ्यांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. अशा वेळेला ज्यांच्याबद्दल जे सगळेच अधिकारी तसे नाही आहेत, पण जे साधारणपणे एक ठराविक चौकटीतून विचार करणारे असतील अधिकारी, काही कार्यक्षम असतील, पण ते मंत्र्यांना पर्याय म्हणून सचिव होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही सुद्धा एक खरंच चिंतेची बाब मला वाटते. मुख्यमंत्र्यांनी एक ट्विट केलेलं आहे फक्त की ज्या काल निवडणुकीचे निकाल लागले त्यामध्ये शिवसेना म्हणून शिंदे गटाने आणि उद्धव ठाकरे गट हा वेगळा उल्लेख आहे. ह्याकडे असं कसं बघता आपण, म्हणजे शिवसेना ही शिंदेची आणि उद्धव ठाकरेचा हा गट आहे शिवसेनेचा, असं त्यांनी उल्लेख केला आहे. मी काय तर याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण काही ठिकाणी लोक गटाचा उल्लेख करत असताना सुद्धा उद्धवजी ठाकरे न म्हणता उद्धव गट म्हणतायत आणि तिकडे शिंदे गट म्हणतायत. म्हणजे आडनावापासून एवढा दुजाभाव मीडियाच्या डोळ्यात असेल काही मीडियातल्या प्रतिनिधींच्या, तर ती खरंच एक महाराष्ट्राच्या परंपरांना शोभणारी गोष्ट नाही आहे. दुसरा, हा राजकीय संपूर्ण जो वादंग आहे त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात लवकरच आपल्याला निर्णय अपेक्षित आहे. बाकी कोणी काय बोलत राहायचं किंवा काय करायचं याचं उत्तर काळच देईल असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे जो शुभेच्छांचा बॅनर दिला आहे त्याच्यामध्ये शिवसेना 40 आणि उद्धव ठाकरे गट असा अमुक एक आकडा मेन्शन केलेला आहे. याकडे कसं बघतोय? मग याच्यावर मी भाष्य काही करणार नाही, कारण आता कोर्टामध्ये सगळ्याच गोष्टीचा फैसला अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट काय त्यांनी केली आहे, सकाळी उठून कितीला उठले, पाणी कितीला प्यायले, चहा कितीला प्यायले, ब्रेकफास्ट कितीला केला का केला नाही, मला नाही वाटत की एवढं ती महत्त्वाचा विषय आहे. त्या अशा पद्धतीने करत राहणं हे त्यांचं एकूण त्यांच्या संपूर्ण कामाचा भाग राहिलेला आहे. त्याच्यावरती प्रत्युत्तर सातत्याने शिवसेनेकडून दिलं जातं आहे. त्यामुळे कोण काय म्हणतं याच्यापेक्षा जनतेच्या मनामध्ये काय आहे आणि पुढच्या काळामध्ये जनतेच्या मनामधून सुद्धा त्याचं उत्तर मिळणार आहे या सगळ्या गोष्टींचं. वर्षा राऊत यांना
चौकशीसाठी बोलवलेलं आहे? न्यायालयीन प्रक्रियेवरती मी पूर्वी सांगितलेलं आहे की कुठली न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना कुणीही खरं तर प्रतिक्रिया देणं योग्यच नाही आहे आणि मी तर ज्या माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत अनेक त्याच्यामध्ये मी याच्यावरती काहीच भाष्य करणार नाही. आताही काही जे मंत्री राहिलेले नाही आहेत आता तरी ते मंत्री बंगले सोडत नाही आहे यावर देखील चर्चा सुरू आहे. विशेषतः आपण बोललो सन्माना पटोले असतील किंवा शिवसेनेचे जे आधी मंत्री होते अजून मंत्री झालेले नाहीत किंवा राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे छगन यांची पण चर्चा आहे की अजून बंगले सोडलेले नाही. महत्वाचं म्हणजे शिंदे गटातील जे मंत्री आहेत ते 14 मंत्र्यांनी अजून बंगले सोडले. उपसभापतीचं पद स्थिर असतं साधारणपणे, त्यामुळे मी या बंगल्यात का आहे ते आम्ही मंत्रिमंडळाचा भाग नाही आहोत. आमचं वेगळं आहे विधिमंडळाचं जे आहे ते सगळं कार्य. हा अतिशय म्हणजे सामाजिक राजकीय म्हणण्यापेक्षा वैयक्तिक स्वरूपाचे हे प्रश्न आहेत. ते तुम्ही त्या संबंधितच लोकांना त्यांच्याकडून जर का त्याची माहिती घेतली तर चांगलं होईल असं मला वाटतं या विषयावरती. पण एक असतं की साधारणपणे तांत्रिकदृष्ट्या म्हणजे मी 6 महिन्यापर्यंत तुम्हाला तो बंगला तुम्ही ठेवू शकता. त्याच्यासाठी किमान काही हे असतात पैसे भरावे लागतात. तशी व्यवस्था करून त्यांनी ते केलं आहे किंवा नाही, काही लोकांनी केलंही आहे असं मला वाटतं. तर त्याच्यामुळे हा सगळा विषय जो आहे ते एखाद्याच काही लोकांना असंही वाटत असेल की निर्णयानंतर आपण बघू. अनेक गोष्टी त्याच्यात असू शकतात अध्यारोप जे आहे ते. पण अनेक वेळेला 1-1, 2-2 महिने ठेवतात. सन्माननीय देवेंद्रजींना जो पाहिजे होता बंगला सागर तो त्यावेळेला सरकारने दिलेला आहे. त्यामुळे एक सुसंस्कृतपणा सगळ्यांनी एकमेकाबद्दल दाखवणं अपेक्षित आहे. काल दीपक केसरकरांनी पण एक गौप्यस्फोट केला होता की आदित्य ठाकरे यांची बदनामी सुशांत प्रकरणात राणे गटाकडून झाली होती आणि त्यांचा तर मोठा सहभाग होता. कशा पद्धतीने बघता? मला एकच वाटतं याच्यामध्ये की ज्या वेळेला अशी बदनामी चालू होती त्यावेळेला सगळेजण काय करत होते हा खरा प्रश्न आहे. नंतर त्यांना जाणवलं, त्यांनी मनातल्या मनात एकट्याने आरशासमोर उभं राहून स्वतःचे डोळे पुसले असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण सार्वजनिकरित्या त्यांनी काय भाष्य केलं असेल तर ते महत्त्वाचं असं मला वाटतं. त्यामुळे नंतर काय वाटलं याच्यापेक्षा आता काय ते सांगावं. आणि दुसरं असं होतं की ज्या वेळेला त्यांचा काही संघर्ष टिपेला येतो तेव्हा त्यांना शेवटी एखाद्या लहान मुलाला शेवटी आईची आठवण येते तशी शेवटी त्यांना शिवसेनेची आठवण येते असं मला वाटतं. आदित्य ठाकरेंचे दौरे सुरू आहेत, त्यांच्यावरही टीका केली जाते की जर असा राजकीय प्रसंग नसता तर एवढे दौरे केले असं खास करून मनसेकडून वगैरे टीका केली जाते. एक असं आहे की मला असं वाटत नाही. याचं कारण असं की आता त्यांच्या दौऱ्यांना खरं सांगायचं तर जेवढी पाहिजे तेवढी दखल काही मीडिया घेतो पण बराचसा मीडिया घेत नाही आहे असं माझं निरीक्षण आहे. उलट का घेत नाही हे आम्हालाच कळत नाही. व आम्हीसुद्धा पुण्याला पाहिलं, म्हणजे माझं तुम्हाला बंधन नाही आहे, तुम्ही स्वतंत्र स्तंभ आहात, पण 2-3च वाहिन्यांनी त्यांचं भाषण बराच वेळ दाखवलं, बाकीच्यांनी तर काही दाखवलंच नाही. त्यामुळे त्यांचे दौरे जे आहेत ते पूर्वीसुद्धा तुम्हाला आठवत असेल की चंद्रपूरच्या प्रदूषणाच्या प्रश्नावर ते अनेक वेळेला गेलेले आहेत, नागपूरला गेलेले आहेत, पुण्याला आलेले आहेत, संभाजीनगर आणि मराठवाड्यात तर अनेक ठिकाणी पूर्वी गेलेले, कोकणचा दौरा केलेला आहे, पर्यटनाच्या विषयाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं नेहमीचंच दौरे हा त्यांचा इनफॅक्ट दौऱ्यावर गेल्यावरच त्यांना कोविड झालेला आहे आधीचसुद्धा. त्याच्यामुळे सातत्याने आदित्यजी दौरे करत असतात. बाकीचे आमचे संपर्क प्रमुख सगळे दौरे करतायत आणि आता कोविडची परिस्थिती बरीच कमी आलेली असल्यामुळे बरेच ठिकाणी लोक पण एकत्र येऊ शकत आहेत. या पार्श्वभूमीवरती जिथे आवश्यकता आहे तिथे दौरे पुढच्या काळात उद्धवजी ठाकरेसुद्धा करणार आहेत. त्याच्यामुळे पूर्वी आणि आत्ता अशी तुलना जेव्हा तुम्ही करता तेव्हाची सगळी आरोग्यविषयक परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आत्ताच्या गरजा ह्यासुद्धा वेगवेगळ्या असतात असं मला वाटतं याच्यामध्ये जे आहे ते. शिवसेनेवर देखील घराणेशाहीचा आरोप होतोय. उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरेंकडे कार्याध्यक्ष पद जाणार आहे आणि तेजस ठाकरे राजकारणात येऊन युवा सेनेचं अध्यक्षपद घेतील असं बोललं जात आहे. ते कसं आहे माहिती आहे का, वेगवेगळे दरबार आहेत. एक लोकसभेचा, लोकशाहीचा, विधानसभेचा, तसा आपल्या माध्यमांचा आणि समाज माध्यमांचा फार मोठा दरबार आहे. त्यामुळे त्या दरबारातल्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देणं हे काही योग्य होणार नाही. पण पक्षामध्ये सगळ्या लोकांची भावना लक्षात घेऊन, कामाचे स्वरूप घेऊन असे वेगवेगळे निर्णय होत असतात. आणि त्याच्यात खरं सांगायचं ना तर कोण कुठल्या पदावर आहे याच्यापेक्षा आपण कुठलं काम पक्षप्रमुख सांगतात त्याप्रमाणे करतो याला महत्त्व असतं. एखादा व्यक्ती असाही असू शकेल की जे कुठल्याच पदावर नाही आहे पण ते सगळं बरंचसं काम करतायत. त्याच्यामुळे असं मला वाटत नाही की आता त्याच्यावरती मोठा वादंग करावा. होतं कसं की बहुतेक वेळेला सामनातून
जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती कधी कोणी भाष्य करणं किंवा कोणीही, मला असं वाटतं की एक अपेक्षा चर्चा होत असते, पण प्रत्यक्षामध्ये त्याला दुजोरा जोपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून किंवा आमच्या सुप्रीमोंकडून मिळत नाही आहे तोपर्यंत ते योग्य होणार नाही. त्याला झालं समाधान. हिंदी में जानना चाहेंगे मैम, वो भंडारा में एक दुष्कर्म का मामला सामने आया महिला के साथ. शक्ति कानून बनाया गया था राज्य में, पर अभी तक अप्रूवल नहीं मिला है सेंटर की तरफ. एक मिनटं, भंडाऱ्याच्या आधी मला अजून एका इन्सिडेंट्सचा शॉर्टमध्ये उल्लेख करायचा आहे. तो म्हणजे मावळ तालुक्यामध्ये एका छोट्या बालिकेवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यामध्ये आलेली आहे. तर त्या कुटुंबाशी सुद्धा मी दूरध्वनीवरून संपर्क साधलेला आहे, त्यांना धीर दिला. आमचे मच्छिंद्र खराडे आणि सगळे तिथले शिवसेनेचे पदाधिकारी सातत्याने, अमित ठाकरे आहेत, हे सगळे त्यांच्या संपर्कामध्ये आहेत कुटुंबाच्या. आम्ही जेव्हा पोलीस महासंचालकांना भेटलो 3 दिवसापूर्वी, म्हणजे 2 तारखेला, तर त्यावेळेला सुद्धा आमच्या निवेदनात लेखी जी तुम्हाला प्रत पाठवली आहे त्याच्यामध्ये मावळच्या या छोट्या मुलीवरच्या अत्याचाराच्या घटनेचा उल्लेख आहे. आणि आम्ही आपल्याशी बोलतानाही सांगितलं होतं, पण तो उल्लेख काही राहिलेला दिसतोय आपल्याकडून, की रजनीश सेठ यांनी या मावळमधल्या घटनेमध्ये सुद्धा आम्ही ताबडतोब लक्ष घालून आरोपीवरती योग्य ती कारवाई करतो असं आश्वासन दिलेलं आहे. आणि अजून एक महिला अत्याचाराचा मुद्दा असा होता की छोट्या मुलींना शाळांमध्ये सोडणाऱ्या ज्या बसेस आहेत त्याच्यामधले ड्रायव्हर्स किंवा तेथे परिचर नेमायचं शासनाचा निर्णय आहे, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. त्याबद्दलही मी गृहसचिवांना आणि परिवहन सचिवांना पत्र दिलं होतं जो गेल्या 8 दिवसापूर्वीच, म्हणजे नवीन गव्हर्नमेंट आल्यावर. तर त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे की प्रत्येक बसवरती जिथे जिथे मुली प्रवास करतायत, जे छोटी बालकं प्रवास करतायत, तर त्या बसमध्ये परिचर म्हणजे जो ड्रायव्हर खेरीज एक व्यक्ती मुलांची काळजी घेणारा नेमणं गरजेचं आहे. तर तसा नेमला गेला आहे का नाही त्याचं नेमलाच पाहिजे, त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट त्याचं किंवा तिथं तपासलं पाहिजे. पण कालच 2 दिवसापूर्वी मुंबईतली बातमी होती की फक्त 10%च गाड्यांवर असे परिचर नेमलेले आहेत. आणि त्याच्यामुळे परत परत अशा पद्धतीने रिक्षावाले किंवा म्हणजे सगळे रिक्षावाल्यांबद्दल बोलत नाही मी, पण असं कोणी अपप्रवृत्तीचे लोक कुठे गाड्यांचा एखादा ड्रायव्हर किंवा एखादा टपोरी मुलगा गाडीत चढून तो त्या मुलींवरती धमकावून बलात्कार करतायत. आणि म्हणून याच्यामध्ये गृह विभाग आणि परिवहन विभाग या दोघांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि मावळच्या केसमध्ये त्यांच्या कुटुंबियांनी माझ्याकडून त्या आरोपीला फाशीची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे चांगले कार्यक्षम सरकारी वकील विशेष कोण असावे ते त्यांच्या कुटुंबाशी बोलून त्याच्यामध्ये सुद्धा मी लक्ष घालणार आहे. आपने जो हिंदी में बारे में ये किया है, एक तो भंडारा ज़िले में महाराष्ट्र में जो घटना हुई है वो भंडारा और गोंदिया 2 जगह पे एक वो बहन घर से निकल के अपने गांव में जाने की कोशिश कर रही थी. तो किसी एक व्यक्ति, अज्ञात व्यक्ति ने आके एक नाम झूठा बोला और उनको एक जगह पे लेके गया और कहा कि मैं आपको छोड़ता हूँ, और बीच में जंगल में जाकर उन पर करीब 2 दिन बलात्कार किया. उसके बाद में 2 लोगों ने कहा उसको कि जब वो रो रही थी कि हम आपको छोड़ देते हैं, और छोड़ देने के बजाय उन दोनों ने भी उन पर अत्याचार किया, जिसमें उनको पूरा वो इंजर्ड हो गए, जख्मी हो गए और गंभीर तरीके से उनको बहुत ही सदमा आया है इसके बारे में. तो अभी फ़िलहाल वो नागपुर के मेडिकल हॉस्पिटल में भर्ती है, उन पर शस्त्रक्रिया हो चुकी है. मैं अपेक्षा रखूँगी सरकार से कि वो जल्द से जल्द उनको राहत मिलने के लिए कोशिश करे. अभी भी एक जो इसमें गुनहगार है वो अभी तक मिला नहीं है, उसको जल्द से जल्द अरेस्ट करने के लिए मैंने वहाँ के जो डीजीपी है उनको भी कहा है. एसपी भंडारा जो एडिशनल एसपी है उनसे भी बात हुई है और मैंने वैसा मेमोरेंडम भी उनको दिया है. लेकिन हमारी अपेक्षा है कि मनोधैर्य योजना के मुताबिक इस परिवार को मदद भी मिले और उसी के साथ साथ वो जो आरोपी है उसको जल्द से जल्द अरेस्ट करना ज़रूरी है. और सबसे अहम मुद्दा है कि जो हिंदुस्तान के सरकार के साथ में जुड़ा हुआ मुद्दा है वो है राष्ट्रपति महामहिम महोदया जो है उनके हाथ में है, लेकिन उनको पूरा के पूरा जो ये रहता है, पूरा के पूरा जो उसके बारे में जानकारी रहती है वो गृह विभाग देते हैं. जिस तरीके से होम मिनिस्ट्री उनको ये करती है, सलाह देती है, और उसकी जानकारी के बाद में टेक्निकल जो कुछ जानकारी है वो होम डिपार्टमेंट करता है. तो वो अभी भी प्रोसेस चल रही है. तो हमारी ये अपेक्षा है कि शक्ति कानून जो महाराष्ट्र में उस समय उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री थे, उप मुख्यमंत्री अजित पवार जी थे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल थे और विरोधी पक्ष नेता होने के हैसियत से देवेंद्र जी भी थे, और सबने मिलके एक जॉइंट सिलेक्ट कमेटी बना के
6 महीना उस पर काम करके सभी पार्टी की महिला विधायकों ने उसमें योगदान दिया और वो कानून सहमति से पारित हुआ है। लेकिन अभी भी उसको केंद्र सरकार से मंजूरी मिलने के लिए जो कदम उठाने चाहिए थे वो अभी तक उठाए नहीं हैं। केंद्र सरकार ने ये भी कहा था कि उन्होंने राज्य सरकार को लिखा है, लेकिन उसका जवाब भी राज्य सरकार ने ऑलरेडी दिया है। तो हम ये अपेक्षा रखते हैं कि ये शक्ति कानून अमल में लाने के लिए केंद्र सरकार जल्द से जल्द सहमति दे। और उसी के साथ साथ मैं ये भी केंद्र सरकार से अपेक्षा करती हूँ कि निर्भया कानून के मुताबिक जो भी कदम उठाए गए हैं उसमें कई घटनाओं के बारे में उसकी परिपूर्ति नहीं होती है। जैसे मैं आपको एक छोटा उदाहरण दूंगी कि मेडिकल प्रोटोकॉल कि किसी अस्पताल में जब रेप विक्टिम को लेके उसको पूरी की पूरी इन्वेस्टिगेशन होती है तब महिला डॉक्टर होनी चाहिए, उसको कोई किसी ने फ़ोटो नहीं निकालना चाहिए, उसको समुपदेशन होना चाहिए। लेकिन मैं हर जगह के अस्पतालों में देखती हूँ तो एक बड़े से वार्ड में खुलेआम वो लड़की उधर पड़ी रहती है। जो भी है पूरा वार्ड के रिश्तेदार आते हैं, पुलिस आते हैं, दूसरे डॉक्टर्स आते हैं, उसके सबको मालूम है कि उसके सर पर वही सदमा है कि ये रेप पीड़ित है, रेप पीड़ित है, रेप पीड़ित है। कई लोग फ़ोटो भी निकाल लेते हैं। तो पूरे हिंदुस्तान में ये सवाल है कि हर अस्पताल में मेडिकल प्रोटोकॉल को जारी करना, ये निर्भया के बाद में जो कानून हुआ था उसके मुताबिक, ये बहुत ज़रूरी बात है। मैं तो ऐसा कहूँगी कि केंद्र सरकार को इसका रिव्यू लेना ज़रूरी है कि कितनी मुद्दे अमल में आए और कितने मुद्दे अभी भी वैसे के वैसे हैं। सभापति इस नाते क्या आदेश दे रही है सरकार को देश में? मैं सरकार को ये निर्देश देती हूँ कि उन्होंने एक तो पहली बात, एक जो आरोपी अभी तक मिला नहीं है उसको जल्द से जल्द गिरोह में लेना है, जिसको बारे में चार्जशीट करना है। इसके साथ मनोधैर्य योजना जो है उसके बारे में क्या कदम उठाए गए हैं, उसके परिवार को काउंसिलिंग क्या दिया है, सभी अलग अलग तरीके से सामाजिक और कानूनी तौर पर इस परिवार के साथ में सरकार है। ये जब तक उनको आत्मविश्वास नहीं होता है तो बाकी जो महिलाएं जिनको छेड़खानी की बारे में तकलीफ़ होती है वो कैसे आगे आके इसके बारे में सोचेंगी। आज अभी भी सरकार में मंत्री महोदय नहीं है किसी भी डिपार्टमेंट के, तो इसीलिए मैं तो अपेक्षा रखूँगी कि मुख्यमंत्री महोदय एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जब दिल्ली जा रहे हैं तो उनके व्यस्त प्रोग्राम में महिलाओं के सवाल के लिए वो 10 मिनट निकाल के अमित जी शाह से बात करके शक्ति विधेयक को अमल में लाने के लिए ज़्यादा से ज़्यादा सहयोग दे। और 5 दिन होने के बावजूद भी अभी तक तो किसी ने दखल नहीं ली है, तो वह जल्द से जल्द दखल लेकर ये बहन के पीछे राज्य सरकार खड़ा है वो कहने की उनकी जिम्मेदारी है, ऐसी मेरी राय है। सर, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री कम से कम 6-7 बार दिल्ली जा चुके हैं पर अभी तक कैबिनेट का विस्तार नहीं हो पा रहा है। क्या वजह लगती है आपको कैबिनेट का विस्तार नहीं हो पा रहा है? कहीं ना कहीं बीजेपी से अप्रूवल लेने जाते हैं सीएम, क्या लगता है? मैं इस पर कमेंट नहीं कर सकती हूँ। लेकिन एक चीज़ ये देखा गया है कि जिस तरह से मंत्री नहीं होने की वजह से राज्य में कानून व्यवस्था पूरी तरीके से चरमरा गई है। आई कैनॉट कमेंट ऑन दिस सेक्शन। यू आर वेल वर्स, आपको मालूम है कि मेरे को कुछ लिमिटेशंस हैं, उसके मुताबिक मैं बात कर सकती हूँ। एक चीज़ और वर्षा राव को मैंने वही बोला आपको, आप इतना ग्रेजुएट होके फिर फर्स्ट स्टैंडर्ड का क्वेश्चन पूछते हो क्यों? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।